मागील भागात आपण बघितलं आहे, सम्राट कनिष्कने 78 AD पासून ते 120 पर्यंत राज्य केलं. पण कनिष्क कुशाण साम्राज्याचे संस्थापक नव्हते. काजूला कॅडफायसिस यांनी कुशाण साम्राज्याचा पाया घातला. यांच्यानंतर विमा कॅडफायसिस यांनी कुशाण साम्राज्याचा विस्तार केला. यानंतर आले ते सम्राट कनिष्क. कनिष्क यांच्यानंतर तब्बल 150 वर्षे यांच्या वारसांनी कुशाण साम्राज्याचे अस्तित्व टिकून ठेवलं. सम्राट कनिष्क यांचा पुत्र हुविष्का हा सम्राट कनिष्कच्या कार्यकाळानंतर गादीवर बसला. यांच्या कार्यकाळात कुशाण साम्राज्याचा विस्तार स्थिर होता. ना कोणता प्रांत त्यांनी मिळवला, ना कोणता प्रांत त्यांनी गमावला होता. कुशाण साम्राज्याचे अखेरचे सम्राट होते वासुदेव. यांच्या कार्यकाळात कुशाण साम्राज्याचा मावळता काळ सुरू झाला होता. पुढे जाऊन कुशाण साम्राज्य संपुष्टात आलं. यानंतर भारतामध्ये जो काळ सुरू झाला त्याला भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हटलं जातं. हा कार्यकाळ प्रामुख्याने 4थ्या शतकापासून ते 5व्या शतकापर्यंत पाहायला मिळतो. याच कालखंडाला गुप्त कालखंड सुद्धा म्हटलं जातं. पण गुप्त कार्यकाळ कुशाण साम्राज्याच्या पतनानंतर लगेचच सुरू झाला नव्हता. या दोन्ही साम्राज्यांच्या कार्यकाळात खंड आहे. या कालावधीत भारतात कोणतीच केंद्रीय सत्ता अस्तित्वात नव्हती. असाच कालावधी 5व्या शतकाच्या शेवटी सुद्धा पाहायला मिळतो. पण आज आपण भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळाला जाणून घेऊया. या काळात हिंदुस्थानात विपुल संपत्ती होती. जगातील सर्वात महान विद्यापीठ होते. याचसोबत या काळात शांतता, वैभव आणि कायदा सुव्यवस्थाही होती. आणि हाच काळ होता ज्या काळात भारताने कला, साहित्य, संशोधन क्षेत्रामध्ये इतर कालखंडाच्या तुलनेमध्ये बरीच प्रगती केली होती. या सर्व गोष्टींबद्दल आपण पुढील भागात सविस्तर माहिती घेऊया. कारण आता यापेक्षा हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की या कालखंडात रोमन, पर्शियन साम्राज्यासारखी बलाढ्य साम्राज्ये भारतासोबत व्यापार करण्यासाठी उत्सुक होती. चायनीज लोकांना भारतीय शिक्षण हवं होतं. दक्षिण पूर्व आशियाई देशांना हिंदुस्थानचे अनुकरण करायचे होते आणि मोठमोठ्या प्रवाशांसाठी भारत देश एक आकर्षण होता. आता आपण गुप्त काळाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. 240 AD मध्ये श्रीगुप्तने गुप्त साम्राज्याची स्थापना केली. 240 पासून ते 280 AD पर्यंत त्यांनी राज्य केलं. यांच्यानंतर यांचा मुलगा घटोत्कच याचा कार्यकाळ सुरू झाला. याने 280 AD पासून ते 320 AD पर्यंत राज्य केलं. पण हे दोघेही इतके महान सम्राट नव्हते. मगध साम्राज्यातील काही लहान प्रांतांवर यांचा अधिकार होता. आता जर आपण टाईमलाईन बघितली तर तुम्हाला समजेल की 50 AD पासून जवळजवळ 270 AD पर्यंत कुशाण साम्राज्याचे अस्तित्व होते. म्हणजे कुशाण साम्राज्य आणि गुप्त साम्राज्य हे दोघेही एका काळात अस्तित्वात होते. आणि गुप्त साम्राज्य कुशाण साम्राज्यापेक्षा दुय्यम साम्राज्य असावं. आणि याच कारणामुळे यांनी स्वतःला लहान मोठ्या पदव्या दिल्या होत्या. जसं की महाराजा ही पदवी यांनी स्वतःला बहाल केली होती. यांच्यानंतर घटोत्कचच्या मुलाने म्हणजे समुद्रगुप्त पहिला यांनी राजपाट सांभाळला. फक्त 10 वर्ष समुद्रगुप्त पहिला हा राज्य करू शकला. याने राजकीय विस्तार करण्यासाठी लिच्छवी घराण्याशी संबंध जोडले. याने लिच्छवी घराण्याच्या राजकुमारी कुमारी देवी यांच्याशी विवाह केला. यामुळे आता गुप्त साम्राज्याची ताकद वाढली होती. यांच्या राजकीय विस्तारामध्ये भरही पडली. याच वेळी यांनी काही नाणी चलनामध्ये आणली. या नाण्यांना कुमारी देवी नाणी म्हटलं जातं, कारण यावर यांनी कुमारी देवीचे नाव कोरले होते. वैवाहिक संबंध प्रस्थापित करून तर यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. याचसोबत यांच्या काळात काही लढाया सुद्धा झाल्या. आणि याचमुळे यांच्या साम्राज्यात आता फक्त मगध नव्हतं. मगधसोबत आता पूर्व उत्तर प्रदेशचे काही प्रांतसुद्धा साम्राज्याचा भाग होते. जसं की साकेत आणि प्रयाग. प्रयाग म्हणजेच अलाहाबाद शहर. या मोहिमेनंतर यांनी स्वतःला महाराजाधिराज ही पदवी बहाल केली. याचा अर्थ म्हणजे सर्व सम्राटांपेक्षा महान राजा. तर आत्तापर्यंत आपण गुप्त साम्राज्याविषयी थोडक्यात माहिती घेतली. पुढील भागात आपण गुप्त साम्राज्याची सविस्तर माहिती घेऊया. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स ताव प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स ताव.